बुलढाणा जिल्ह्याच्या चिखला काकड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर वाद निर्माण झाला होता। मनोज जरांगे या ठिकाणी आले होते आणि आज वंजारा समाजाने बीबी येथे मोठी जाहीर सभा घेतलेली आहे। आपल्या सोबत ज्या अन्यायग्रस्त महिला आहे संजीवनी वाघ आपल्या सोबत आहे। आपण त्यांना विचारू, ताई आज वंजारा समाजाची प्रतिक्रिया म्हणून एक सत्यकथन सभा झाली, काय सांगा? ती वंजारा समाजाची नव्हती, वंजारी समाजाच्या काही समाजकंटकांची होती, त्यामध्ये काही नेते इन्व्हॉल्व झाले आणि ते करतायत ते त्यांना म्हणजे जे आरोपी आहे त्याला पाठिंबा देण्याचं पाठबळ देण्याचं काम ते करतात। त्यांच्या त्या सभेमध्ये त्यांच्या नेत्यांनी असा आरोप लावला की तुम्हाला जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे म्हणून तुम्ही हे सगळं हे केलेलं आहे। त्यांनी सांगितलं हिने जिल्हा परिषद लढवावी, हिने राष्ट्रपती व्हावं। दादा मी देश जिंकला जेव्हा माझा बाप मी माझ्या गावात आणून बसवला। मी देश जिंकलेला आहे, मला राष्ट्रपती किंवा जिल्हा परिषदेची काही लालूच नाही। आणि माझ्या ज्या मी पक्षात काम करत होते त्या पक्षातल्या नेत्याला विचारावं, त्यामध्ये आदरणीय जालूभाऊ बुधवत सुद्धा आहेत। त्यामध्ये जो संचालन करत होते ते दादा सिद्धू दादा आंधळी माझ्या चांगली ओळखीचे, जे विनोद काका जे म्हणाले विनोद वाघ त्यांना मी काका म्हणते, ते मला चांगले ओळखतात। सविताताई मुंडे यांनी मला ऑफर केली होती की मी तुला पंचायत समितीचं तिकीट देते, तू निवडणूक लढ। तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं ताई मी सर्कल मध्ये अल्पसंख्याक आहे, त्यामुळे मी निवडून येऊ शकत नाही आणि मला फक्त समाजाची सेवा करायची आहे, असं माझं आणि सविताताईंचं बोलणं झालं होतं। त्या भाषणामध्ये त्यांनी आरोप केले की तुम्ही जे म्हणता तुमच्यावर हल्ला झाला ते व्हिडिओ तुमचे खोटेच असं त्यांचं म्हणणं। त्या व्हिडिओमध्ये ते त्या दुसऱ्या जो एका व्हिडिओमध्ये कपडे फाटलेले हे ते दिसतं, त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते माणसं मारताना पण दिसतात। फक्त ज्या टायमाला त्यांनी गोल घेऱ्यात मला घेतलं आणि जेव्हा माझ्या सोबतच्या 4-5 महिला होत्या त्यांना वाचवायला ठाणेदार साहेब महिलांकडे गेले होते आणि त्याच टायमाला मी सीसीटीव्हीच्या कव्हरेजच्या बाहेर म्हणजे त्यांना वाचवायला मी पण तिकडे गेले होते, कारण त्या कमी होत्या म्हणून मी गेले होते। जशी मी तिकडे जातच त्यांच्या माणसांनी माझ्यावर अटॅक केला, मला बाजूला घेतलं। जे माझ्यासोबत जे 2-4 जे मुलं होते त्यांना सानप पोलीसवाल्यांनी आणि ते सांगळे म्हणून त्यांनी दोघांनी अडवलं, मारलं। जेव्हा तो राजू सोने नावाचा माणूस माझ्या डोक्यात दगड टाकत होता त्यावेळेस माझ्या भावाने त्याला ढकलून ते माझ्यापर्यंत पोहोचले। त्या टायमाला माझ्या सोबतचे काही लोक त्यात आले, मध्ये आले, तेव्हा त्यांनी आमची ती सोडवली, तोपर्यंत ते मारत होते। त्यांचा असाही आरोप आहे आजच्या सभेमध्ये जो सुरू आहे की गावातलं वातावरण चांगलं होतं परंतु तुम्ही इथे जातीवाद निर्माण केलेला। सविता ताई जेव्हा 12 डिसेंबरच्या वेळेस स्वर्गीय आदरणीय मुंडे साहेबांच्या जयंतीच्या वेळेस त्या आल्या होत्या, त्यांना शॉल घालताना माझाच फोटो असेल, कारण त्यांना शॉल मीच घातली होती। वंजारी समाजाबद्दल माझ्या मनात कोणताही दोष नाही, ते समाजकंटक जे आहेत त्यांना माझा विरोध आहे, त्यांनी माझ्यावर अत्याचार केलेला आहे म्हणून मी न्याय मागतेय। आणि त्यांनी तंटामुक्ती अध्यक्षाची एक पोस्ट हे केली, त्यामध्ये जो माझ्या नेतृत्वाखाली तंटामुक्ती अध्यक्ष झाला पण तोही काकडच होता आणि तोही त्या वंजारी समाजाचाच होता। जर मी समाजाच्या विरोधात असते तर मी वंजारी समाजाचा माझ्या नेतृत्वाखाली तंटामुक्ती अध्यक्ष झालाच नसता। तुम्ही ज्या मागण्या केल्या होत्या, ज्या आरोपीचे तुम्ही नाव दिले ते तुम्ही समाधानी आहात का पोलिसांच्या कारवाईला? ते अटक करतायत पण ते आरोपी अटक झाल्यानंतरच आमचं समाधान होईल, त्याला शिक्षा भेटली तेव्हा। आणि माझी सगळ्यांना एवढीच विनंती आहे की त्यामधले जे आज बोलत होते ते सगळे माझ्या निकटचे होते, म्हणजे ज्यांना जे मला चांगलं ओळखतात त्यांना मी चांगली ओळखते, त्यांना माझा स्वभाव माहिती होता। ते जे आज माझ्यावर आरोप करतात की हे खोटं आहे आणि ही राजकारणासाठी करते, दादा मला जिल्हा परिषद किंवा राष्ट्रपती होण्याची गरज नाही। माझा बाप मी शाबीत ठेवला इथं, तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे, पंतप्रधानापेक्षाही मोठं आहे, राष्ट्रपतीपेक्षाही मोठं आहे। म्हणून दादा जरांगेंना तुम्ही भेटायला जाणार का? नाही, असं काही ठरलं नाही। त्यांचा काही संपर्क आहे तुमचा? हो, आता संपर्क आहे, कारण की अन्याय माझ्यावर झालेला आहे आणि दादा हमेशाच अन्यायाविरोधात लढले। दादांचा काही भविष्यात काही दौरा वगैरे आहे का इथे? ते नाही सांगता येणार, त्याची माहिती नाही। नक्कीच हे होते आपल्यासोबत चिखला काकड या गावातली जे अन्यायग्रस्त महिला आहेत संजीवनी वाघ, आणि यांनी सर्व त्यांच्यावर जे आजच्या सभेमध्ये जे आरोप झाले होते त्याला यांनी सविस्तर उत्तर दिले आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, चिखला काकड, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।